नमस्कार, नगरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उत्सल. कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर एकीकडे नागरिक हे कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला. अनेकांच्या डोक्यावरचं छत निघून गेलं, अनेकांना राहायला जागा राहिली नाही, तर अनेकांना खाण्यापिण्याचे हाल चालू आहे अनेकांचे. हीच गोष्ट ओळखून अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांनी पुढाकार घेतला आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठी मदत अशी अत्यावश्यक वस्तूंची मदत ही रत्नागिरीकडे रवाना केली आहे. आपण पाहतोय की कोकणामध्ये एक फार मोठं एक असं भयानक असा प्रलय आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून अनेक जीवितहानी झालेली आहे. त्या ठिकाणी आता जसं पाण्याचा ओघ ओसरला आहे तर त्या ठिकाणी आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मदत देखील आपल्याला पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर निश्चित नगर जिल्ह्याच्या वतीने देखील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतला आहे आणि आज या ठिकाणाहून जवळपास अंदाजे 2000 कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवून अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी मग अगदी ब्लँकेट्स असतील, टॉवेल्स असतील, महिला भगिनींचे कपडे असतील किंवा तिथं लाईट नसल्यामुळं मेणबत्त्या असतील, जेव्हा आता जे काही साथीचे आजार पसरू नयेत याच्याकरता जे काही साबणे असतील, मग डेटॉल साबण असतील, सेव्हलॉन सोप असतील, या सगळ्या अशा छोट्या छोट्या वस्तूंचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या माध्यमातून कोकणावरती जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाला सामोरे जाण्याकरता, लोकांना कुठेतरी धीर देण्याकरता एक मदत या ठिकाणी आपण पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही आमच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आणि निश्चितच मागच्या वर्षी देखील त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळी परिस्थिती व चक्रीवादळाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कुठलं संकट येतं त्या वेळेला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मदत ही उभा राहतील आणि त्या ठिकाणच्या लोकांना एक आधार देण्याचा प्रयत्न हा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कुठेतरी नगर जिल्ह्याच्या वतीनं कोकणाला देखील या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी आमच्या वतीने घेण्यात आला. ज्यावेळेला 2019मध्ये
एक फार मोठा आपल्याला अशीच परिस्थिती कोल्हापूरसारख्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यावेळेला देखील आपल्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक मोठी मदत आपण अहमदनगरच्या वतीनं देखील आपण त्यावेळेस कोल्हापूरला देखील पाठवलेली होती. आणि निश्चित ही मदत गेल्यानंतर उद्या परवा लगेचच आपण सांगली आणि कोल्हापूरला देखील आपल्या वतीनं ही मदत पाठवली जाणार आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.